चुली पाहिजे चुलीला पतिरा देऊया. तर आज आपण कधी चुलीवर पहिल्यांदा जेवण बनवणार आहे. म्हणजे रात्री मी हरभरं भाजलं होतं शिमग्याचं. आमच्याकडे कधी हरभरं भाजतात ते. तर आता मी चिकन करणार आहे चुलीवरचं. आमचं सरसरी सुकच करणार आहे. कशा पद्धतीने करणार ते दाखवणार आहे. आणि गीता काकी भाकरी करणार आहे चुलीवरच्या. तेवढंच कशाला ते आपलं ना ते धुवायला लागेल म्हणून मी म्हणत. एवढं पातळ पाणी लय केलं. पाणी नको त्याला पुरायला एवढंच आहे. चार घंटा माती जरा असल्या ना नको नुसतं पांढरं यायचं. राख केली पाहिजे तिथे. पाणी लय झालं वाटा लागले इकडे त्याला बसाय नको. आम्हाला पाणी करायचं तेनं फिरवा आणि तेनं नसतं घेतलं नंतर तर हे पहिलं पाणी फिरवा मला नाही फिरवा लागलं. राख पाहिजे नुसतं पोती आहे नव्हती असते एक होऊन दे नसते नुसत्या तर तुझं राहत नाही. दादी जरा पाहिजे. तिथे पाणी लयच होतं. नाही नको पुराय ना गं. पाणी तेच आहे कोरडं पडले ती जरा राखून पाहिजे दादी पांढरा. ते आपल्याला त्या लाकडानं काळ शेणी नाही का त्यामुळे ते पांढरं खड नाही हो. शेणी असते ते पांढरं खड असतं. पुन्हा जातात आहे का काय शिनीचा रखुंडा शेणीचं तर पण कापूचं कापूच्या शिनी घेतल्या फुलं पडल्या ते रंजना द्यायचं. रंजना त्याचं होय पांढरा खड राखून पाहिजे. ते जरा घालायचं आहे त्याच्या जरा पांढरं चुली कुठं चिनीची 2 खांड होती ती घातली ती कुठं घालली तुम्हाला इथे सरात्री आणलेली. हां ती होळीतली. थोडा बास्की कधी चिकनसाठी वास आहे ना जास्त. टाका पण कढईची ठीक आहे. ते पिठू त्यांना मोठे मोठे लाकडं घाला. होय यादी जरा पीठ लागू दे. कपूट द्यायचा. एवढं 6 वाजले तरी हे व्हायला लागलं. तेवढं गरम करून तुला जातो. ऐका बरं तेल दे. इकडच्या बाजूला बसायचं. त्याचं उलटं येतं ना तोंडावर सगळं येते नाही ते. आधी कसं वाटतंय बघा बसून. आता मसाला चिकनसाठी काढून घेतलेला आहे. सकाळचा मसाला थोडासा उरलेला का नाही. ह्यात तीळ खोबरं लसूण कोथिंबीर तीळ आणि जिरं एवढा सगळा वाटण करून ठेवलेला आहे. सकाळी केलेला आहे त्यातला थोडासा का नाही उरलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने का नाही चिकन टाकलं. तेल भाजले कांदा टाक. तर हे बघा कांदा तांबूस कलर येईपर्यंत कधी भाजून घ्यायचा चांगला. त्यानंतर आता ह्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे.
तर टोमॅटो पण तेलामध्ये चांगला विरघळपर्यंत कणी भाजायचा. जेवढा टोमॅटो चांगला भाजला तेवढी चव येते चिकनला. आणि कांदा आपला दोन्ही पण भाजलेला आहे. आता ह्यात हे मसाला सगळा जो काय तुम्हाला घरचा मसाला, गरम मसाला वगैरे जे काय घालायचं असतं की नाही ते घालायचं आताच. तर मसाला घातलेला जरासा तेलात परतला तर आता चिकन घालूया. हे चिकन घातल्यानंतर कधी असं तिखट मिळतं ते परतवायचं. त्यानंतर थोडंसं हे आपल्याला वाटलेला मसाला टाकायचा. थोडासा टाकायचा, जास्त टाकायचं नाही. आणि हे टाकल्यानंतर लगेचच आपण आता हे कोथिंबीर, त्यानंतर हे पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे हे टाकायचं. पाणीवर घाला का ते पाणी जरा तांब्यात ना थोडंसं ताटावर त्याने फक्त थोडंसं पाणी घालायचं आणि तेवढ्यावरच पण ते शिजवून घ्यायचं. आमचं पाणी ॲक्च्युली सुटतं आहे पण कधी हे चुलीमुळे चुलीला जाळ आहे ना त्यामुळे करपल मग थोडंसं ताटामध्ये पाणी घालायचं. खोलगट ताट ठेव शेवट. नको त्याच्यावर पण जरा मसाला घेऊन येतो. टॅमॅटो घालून हे करून चांगले होते. परवा तसंच हरभऱ्याची उसळ, हरभऱ्याची उसळ कुठं ते आंबाड्याच्या भाजीत घाल. मेथीची भाजी नाही अशी डब्याच्या ह्याच्यात घालायची त्या पिठात. कोरस नाही हो पिठात घालून करतात ती भाजी कसली करायची. आता कसली करायची ते उद्या बुधवार. दोड काय खरं. हां हे बघा ताईनं मस्तपैकी चुलीवरचं चिकन तयार झालेलं आहे. सरसरी चपाती, भाकरी, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांचा धन्यवाद.